जय शिवराय मित्रांनो ई पीक पाहणी प्रक्रियेमध्ये शासनाच्या माध्यमातून मोठा बदल करण्यात आलेला आहे। येत्या खरीप हंगामापासून 1 जुलै नंतर राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये डीसीएस ई पीक पाहणी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाणार आहे। मित्रांनो, देशभरामध्ये ऍग्रीस्टॅक योजना राबवली जात आहे, ज्याच्या अंतर्गत संपूर्ण क्षेत्र, त्या क्षेत्राची मालकी, लागवड झालेलं क्षेत्र, कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे किंवा त्याच्यानंतर उत्पादन झालेलं जे काही पिकं असतील याची सर्व माहिती गोळा केली जात आहे। आणि याच्याच अंतर्गत ई पीक पाहणी हा देखील एक महत्वाचा असा भाग आहे आणि सर्व राज्यांना 100% ई पीक पाहणी करणं केंद्र शासनाच्या माध्यमातून बंधनकारक करण्यात आलेले आहे। मित्रांनो, याच्यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे हे केंद्र शासनाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेले एक ऍप्लिकेशन आहे, ज्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून अचूक ई पीक पाहणी केली जाते। आणि याच डीसीएस ई पीक पाहणीच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून येत्या खरीप हंगामापासून 1 जुलै नंतर संपूर्ण राज्यामध्ये डीसीएस ई पीक पाहणी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाणार आहे। मित्रांनो, या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जात असताना त्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष जाणं, जवळून फोटो काढणं, त्याचं जिओ टॅगिंग नुसार लोकेशन येणं किंवा तंतोतंत पिकाची माहिती घेणं, लागवडीखालील क्षेत्र, त्याची कापणी असेल, या सर्व बाबी किंवा याच्या अंतर्गत जर मिश्र पिकं असतील तर त्याच्याबद्दलची माहिती देणं, या सर्व बाबी सहज शक्य होत आहेत। याचबरोबर या ई पीक पाहणीमध्ये एक महत्वाचा असा भाग ऍड करण्यात आलेला आहे, तो म्हणजे ऑफलाईन पद्धतीनं ई पीक पाहणी। तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये ई पीक पाहणी करत असाल तिथं जर नेटवर्क नसेल तर तिथं तुम्ही माहिती भरू शकता, फोटो काढू शकता आणि नेटवर्क मध्ये आल्यानंतर ती ई पीक पाहणीची माहिती अपलोड करू शकता। अशा प्रकारची सुविधा सुद्धा या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर आपण पाहिलेले की 2024 असेल, 25 असेल, 60 ते 70% पर्यंतच फक्त ई पीक पाहणी झालेली होती आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून 100% ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेले आहे। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती आता 1 जुलै नंतर ई पीक पाहणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच सहायकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाणार आहे। याच्यामध्ये बहु पडताळणी आहेत, एक तर शेतकरी आहे, त्याच्यानंतर जे काही सहाय्यक असतील, कृषी अधिकारी असतील किंवा मंडळ अधिकारी असतील, अशा वेगवेगळ्या स्तरावरती याची पडताळणी होणार आहे। आणि या पार्श्वभूमीवरती अचूक माहिती या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून येणार असल्यामुळे 100% ई पीक पाहणीचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी आणि अचूक ई पीक पाहणी नोंदवण्यासाठी हा एक प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे। 21 मे 2026 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नवीन डीसीएस ई पीक पाहणी ऍप्लिकेशनचं लोकार्पण करण्यात आलेले आणि आता ई पीक पाहणी सुरू झाल्यानंतर याच ऍप्लिकेशनच्या माध्यमातून राज्यभर ई पीक पाहणी केली जाणार आहे। मित्रांनो, यापूर्वी ई पीक पाहणीचं ऍप्लिकेशन काम न करणं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या समस्या असणं, याच्यामुळे शेतकरी याच्याकडे दुर्लक्ष करत होते। सहायकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झाल्यानंतर ई पीक पाहणी केली जात होती, सहायकाचं याच्या अंतर्गत मानधन दिलं जात नव्हतं। या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती आता यावर्षीची ई पीक पाहणी महत्वाची असणार आहे। प्रति प्लॉट 10 रुपये एवढं मानधन हे सहायकाला निश्चित करण्यात आलेले आहे। सहायक ज्या ठिकाणी नसतील त्या ठिकाणी सहायक उपलब्ध करून देण्याचे तहसीलदारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। याच्यामुळे सहायकाची नेमणूक, सहायकाचं मानधन हे वेळेवरती देऊन ही ई पीक पाहणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे। धन्यवाद।